शिवायन मराठ्यांच्या मुलखातले अमर महाकाव्य शिवायन. लेखक प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब मार्कड पाटील. वाचक ह.भ.प. विक्रम महाराज खुळे. संकल्पना ह.भ.प. विनायक महाराज मार्कड. संकलन ॲडव्होकेट जयश्री दादासाहेब मार्कड. श्री गणेशाय नमः. श्री शिवाय नमः. मागील अध्याय झाली मात औरंगजेब धर्म उन्मात. फतवा काढिला भूत ऐका समस्त श्रोते हो. हिंदूंची पुरातन मंदिरे तुम्ही भुई सपाट करारे. मग मोगल वीर सारे मंदिराशी भिडले. मंदिरावरी करण्या आघात मोगल धावले बलातुत. क्लेशकारक अत्यंत कथा असेही जाणा. मंदिराचे विध्वंसन तयाचे एक नव्हे कारण. म्लेच्छ जन काय म्हणून सदैव मंदिरे तोडिती. मंदिर उच्छेदाचे एक कारण मूर्तिपूजा यवनाशी अमान्य. मूर्तिपूजा पाप दारुण त्यांच्या धर्मानुसार. म्हणून मूर्तिपूजा करी तो केवळ दुराचारी. तया लागी अवनीवरी धारा देणे महापाप. मूर्ती चित्राचे विखंडन हेच पुण्य असे महान. ऐसा उपदेश ग्रंथातून तया लागी मिळाला. आता तुझे एक कारण मंदिरात अमाप धन. त्याची न्यावया लुटून मंदिर भंजन करितात. आणि कतीचे असे निमित्त हिंदू मंदिराचे हिंदू मंदिराधारे चालत. तयासीच केली उद्ध्वस्त इस्लाम वाढेला पुला. इस्लाम व्हावया सर्वत्र मंदिरावरती प्रहार. अनेक एक कारण घोर मंदिर चुरा करावया. देवावरील श्रद्धा उठावी आणि अल्लावरी बैसावी. ऐसिया कारणे ही अवघी आघावी. मंदिरे नष्ट करण्याची काही इतिहासकार म्हणती. मंदिरात स्त्रियांशी बलात्कारिती म्हणून मोगल मंदिर पाडिती. असो तोडिती निर्दय. नुसतीच मंदिरे विखंड. इतुकेची कार्ये नव्हे जाण. तयाची स्थानी मशीद बांधून तेथे नमाज पडती. पूर्वी सोरठी सोमनाथ मंदिर होते अत्याद्भुत. आत धनराशी अत्यंत हिरे माणकी सुवर्ण. गजनीचा मोहम्मद आला तयावरती आक्रमण.
जमला अमाप लुट घेऊन गेला परतोनी स्वदेशा तयाने 17 स्वाऱ्या करून मंदिरे टाकिली विखंडून मंदिर पुजारी म्हणजे ब्राह्मण पलांडू ऐसे चिरिले मंदिरी शंकराची पिंड तिचे केले खंड विखंड मग परतला तो पाखंड मोठे आतर्के झाले पुन्हा हिंदू एक झाले सोमनाथाचे देवालय केले आणखी यवन आक्रमले सोमनाथाच्या मंदिरी क्रूर खिल्लजी अलाउद्दीन सोमनाथावरी केले आक्रमण तेथील कतलिले ब्राह्मण टाकिले फोडून लिंगाशी पुनरपी अनेक हिंदू नृपती सोमनाथ मंदिर निर्मिती यवन पुन्हा पुन्हा फोडिती पुन्हा बांधिती हिंदू जन आता औरंगजेब आला मंदिरासी निखंदू लागला तेथे प्रथम घातीला घाला काशी विश्वेश्वरावरी काशी क्षेत्र पुरातन अत्यंत पुण्यदायक स्थान हिंदूसाठी स्वर्ग भुवन अवनीवरी उतरले हिंदूसाठी अति पवित्र ऐसे असे काशी क्षेत्र जयास्थानी स्वयं त्रिनेत्र रात्रंदीन वसत से काशी क्षेत्राचा थोर महिमा त्यासी काय द्यावी उपमा वर्णून गेला शिवदास गोमा काशी खंड ग्रंथा माझी हिंदूचा ऐसा विश्वास सकळ विश्वास असे नास परंतु काशी क्षेत्र अविनाश निळकंठ त्रिशूली रक्षित से काशी क्षेत्री आलिया मरण तात्काळ लाभे स्वर्ग भुवन सांगून गेले स्कंद पुराण श्रद्धा जाण त्यावरी बहुत देवानी येऊन तेथे तप केले दारुण मग ते पावले स्वर्ग भुवन पिंडी स्थान बहु केल्या या पिंडी माझी एक विश्वेश्वराची पिंड मुख्य 12 ज्योतिर्लिंगे अलोलिका तयात मुखे हे असे ऐसे लिंग पुरातन परंतु औरंगजेब विलक्षण त्यावरी वक्र दृष्टी टाकून आज्ञापिले सेवका मंदिर करा जमीनदोस्त शिवलिंगाचा करा अंत आज्ञा मिळाली विपरीत गेले धावत मोगल पवित्र वाराणसीवरी महाधाड आली भारी
आड आली ती सारी निर्दाळून टाकिली. ब्राह्मणाच्या शिका धरून ग्रीवा टाकिल्या तोडून. उल्हाट यंत्रे धडाडवून भडीमार केला गोळ्यांचा. सुरुंगानी खणत्या लावून भिडत आहे भिताडे टाकीला ढासळून. विश्वेश्वर हे देवस्थान जमीन दोस्त केले रे. घंटा झाल्या शतचूर्ण मूर्ती झाल्या छिन्न भिन्न. कोसळले मंदिर संपूर्ण पिंड भंगून टाकिली. मंदिरातील अपार धन घेऊन गेले ते दुश्मन. बिंदू माधवाचेही पावन मंदिर भग्न झाले रे. आता पुण्य पावन मथुरा जेथे कृष्ण आला अवतारा. तयाची या पावन मंदिरा विखंडून टाकिले. केशव देवाचे मंदिर होते अत्यंत डौलदार. पडताची मोगली प्रहार चक्काचूर झाले. सौराष्ट्रीचा सोमनाथ तयाचाही केला अंत. मंदिरे करोनी उद्ध्वस्त मोठा आकांत माजविला. सहस्रावधी गोमट्या मूर्ती मोगलांनी केली माती. विध्वंसन वर्णो किती हाहाकार झाला. प्रत्येक पुरातन मंदिर स्थानी चिरेबंदी मशिदी बांधोनी. इस्लाममय केली अवनी खुणा अजूनी आहे ती. सुमारे 3 सहस्र मंदिरे यवनानी पाडिली एकसरे. ऐशी भ्रष्ट केली क्षेत्रे सत्व गेले निघूनी. स्वामी रामदास समर्थ तयाचे वर्णन करीत. ते तयांच्याची शब्दात ऐसिया परी परिसावे. पाषाणाचा देव केला एके दिवसी भंगून गेला. तिने भक्त दुखावला रडे पडे आक्रंदे. देव हरपला घरी एक देव नेला चोरी. एक देव दुराचारी फोडिला बळे. एक देव पाणीला एक देव उदकी टाकीला. एक देव नेऊन घातला पायातळी. काय सांगो तीर्थ महिमा मोडून गेला दुरात्मा. थोर सत्व होते तेमा काय झाले कळेना. तीर्थक्षेत्रे मोडिली ब्राह्मण स्थाने भ्रष्ट झाली. सकळ पृथ्वी आंदोलली धर्म गेला. आता याचे
सत्व गेले, प्राप्त होते ते झाले, प्राप्त नवचे पालटिले ईश्वराचे धातु पाषाण मृत्तिका चित्रलेप काष्टी देखा, तेथे देव कैसा मूर्खा भ्रांती पाळली. रामदास स्वामी तत्कालीन करीत होते भारत भ्रमण, तयांनी ठेविले हे लिहून वर वर्णन केलेसे. मूर्ती भंजनाच्या वार्ता शिवरायाच्या कानी येता, तयासी वाटे अस्वस्थता उपाय कोणता करावा. सल्ला देऊ जुगारून मोगलासी करुरण, थांबवू यवनाचे थैमान ऐसे वाटे तयासी. परंतु ऐसे हे थैमान तयाचे बहुत दूरस्थान, तेथे जाऊन रणकंदन कैसे करिता येईल. म्हणून यवनाच्या सत्तेते घालावे लागेल पालथे, तरीच कार्य पावेल सिद्धीत ऐसा विचार करीती. मोगलासी झाली संधी, ती मोडणार कधी. शिवराय तीव्र बुद्धी विचार करीत ययाचा, आता शहाजादा मुअज्जम तयाचे विलोखू कृतकर्म. औरंगपुत्र हा उत्तम सुभेदार होता दख्खनी. औरंगाबाद या स्थानासी स्वयासे मुक्कामासी, तया स्थानी साह्यासी यशवंत सिंह असे पै. अनेक मराठा सरदार नामे प्रतापराव गुजर, रायांचा सेनापती सुर निराजी सहित असे तेथे. सुमारे 2.5 सहस्र प्रतना तया सवे असे स्थाना. येर 2.5 सहस्र सेना वराड प्रांती, संभाजी राजाची जागीर वराड प्रांती असे त्यावर. रावजी सोमनाथ सरदार नेमिला होता रायानी. सन 1669 संकट औरंगजेबा समोर, तिजोरीवरी तणाव फार साम्राज्यात आला पै. सदा सर्वदा युद्ध खर्च तेने तणावाला फारच. म्हणून तयाने निज सेनाच कमी करून टाकिली. तेव्हा मोगलांची सेना वृत्तीवीन झाली दैना. शिवरायांनी त्या सर्वांना आपुल्या सेनेत घेतले. तिने शिवरायाचे बळ अकस्मात वाढले प्रबळ. प्रसंग आलिया कठीण वेळ सह्य होण्याची ठेविले. आता इकडे औरंग राणा काय करी नवयोजना. शिवरायाचे राज्य म्हणा
सदा ऋतत तयाच्या तयासी वाटे शिवाजी सकाट करावया राजाचा नायनाट त्या कारणे येऊजी कटकट नाना विचित्र प्रकारे जरी तह झाला होता तरी तयासी घातला मोडता जो खर्च झाला होता आग्र्यापर्यंत येण्याचा महाराज आग्र्यास येण्यासाठी रायांच्या मार्ग व्यवसायासाठी पूर्वी औरंगजेबाने मोठी लक्ष रक्कम दिली होती ते 1 लक्ष होन माघारी घ्यावे परतून ऐसे मना माझी येऊन कारस्थान केले तेने संभाजीच्या जागिरीतून काढून घेतले लक्ष होन शिवरायासी वर्तमान सृज झाले सर्व हे श्रुत झाले सर्व हे करार भंगाचा प्रारंभ स्वयची करी औरंगजेब स्वाभाविक असे ही बाब महाराजांशी कळले कधीतरी हा करार सहजे होता मोडणार आताच त्याचा झाला उच्चार उपरोक्त घटिताने मुअज्जम औरंगजेब नंदन आगळीच त्याची कथा जाण जिद्दी यौदा दिलेर खान त्याच्या दिमतीस होता पै दिलेर खान तुका जिती तरीही हरला मागील युती आता गोंडवाना मधी देवगडासी तो होता गोंडवाना प्रांती राहून गोंडासी करी युद्ध कंदान मुअज्जमाच्या भेटी कारण अधून मधून येतसे परी खान आणि राजपुत्र यांचे काही जुळेना सूत्र मुअज्जम प्रेमळ उदार आणि दिलेर अभिमानी हटी योदा दिलेर खान मुअज्जम विलास मग्न एकासे कृतत्ववान कृतत्व शून्य दुसरा मुअज्जम मंद आळसी दिलेर उद्योगी हरणसी एक रंगेला आणि विलासी दुजा धाडसी आणि वार दिलेर खान संतापी तापाट मुअज्जम थंड बोथट एक झुंजार कडवट रसिक दयानिष्ठ दुसरा दिलेर खान तडफदार मुअज्जम ऐसा रामी सुंदर याता शक्ती कारभार थंडपणे करीतो दिलेर खानाची किंमत जाणे बादशाह अत्यंत म्हणून स्थान हृदयात बादशहाच्या तयाशी तयाचा दिल्लीत बडेजाव मुअज्जम पेक्षा जास्त भाव तेने राजपुत्राचा जीव किंचित साध्या कुळे मुअज्जम मनी विचारी आबाजानी आपुल्यावरी
दृष्टी ठेवावया हा वैरी दक्षिणेशी ठेविला मुअज्जम आणि जसवंत यांच्यात असे मोहब्बत दिले रखानास याची बात सहन होत नसे म्हणून परस्परात वैर शिवरायासी याची खबर संधीचा लाभ पुरेपूर घ्यावयाचे येऊजुले आपता पुढचे कारस्थान श्रोते ऐका लक्ष देऊन औरंगजेब विलक्षण हुकुम देत मुअज्जमा सुभेदारा तुम्ही एक कार्य करा अत्यंत गुप्त रीती धरा शिवाजीच्या लोकासी शिवाजीचे दोन वीर एक प्रतापराव गुजर दुजा निराजीरावजी विप्र तुम्हा पासी असती ते तयासी गुप्तपणे बंधिस्ता करुणी तत्काळ धाडा येत वरकड सेना लुटुनी समस्त द्यावे हकलुनी तयासी ऐसे फरमान सुटले मुअज्जमासी आधीच कळले तयासी विचित्र गमले काळी द्रवले तयाचे बादशहाचा डाव दारुण त्या दोघाशी दिली सिन्हेवून तयासी करावे मुसलमान अथवा छळून मारावे मुअज्जमासी कळाली वार्ता दुष्ट बुद्धी आपुला पिता अवचित प्रवर्तना घाता शिवाजीच्या लोकांची हे सर्वथा योग्य नव्हे काहीतरी यांनी करावे या वीरांसी वाचवावे ऐसे तेने योजिले मुअज्जम मनाचा थोर रायाविषयी त्यासी आदर फरमान येण्यागोदर दोघासी तिने दोघासी प्रतापराव निराजी पंथ केवळ साधूनी एकांत मुअज्जम त्यासी सांगत तुमचा अंत ओढवला तुम्ही निसिमाजी त्वरेसी निघावे गुप्त निज स्थानासी माझे नाम कवनासी प्राण गेलियासी वधू नका तुम्हासी बंदिस्त करण्याचे फरमान येत आहे शहाचे फरमान पोचल्यावरी त्याचे पालन करावे लागेल म्हणून या देश येण्याआधी तुम्ही निघावे निसेमधी आणि कवनासी कधी काहीही ना बदावे ऐसे तयांसी सांगून दिधले तयासी धाडून साक्षात औरंगजेब नंदन इतिहासी धन्य झाला केवळा भयंकर घात मुअज्जमामुळे टळला निश्चित रात्रीच्या भयान अंधारात सेना गुप्त झाली प्रता काल झाली आवरी सेनेसी देखती अधिकारी परंतु मराठी सेना सारी तया लागी दिसेना ऐसे मुअज्जमाने स्रवता
तेने दाविली हैराणता मराठे हराम जादे सर्वथा गेले ठकवोनी आम्हासी सरता 7-8 दिन आले फरमान दिल्लीहून त्यावरी मुवजमाने लिहून दिल्लीस ऐसे कळविले आपुले आज्ञेसी अनुसरून केले असते बंदीजान परंतु मराठे गेले पळून 8 दिवस आधीच मराठे हरामजादे काफार पळून गेले अगोदर ना तरी त्यांची बंदी सत्वर केले असते निश्चय ऐसे औरंगजेबासी पत्र धाडिले दिल्लीसी इकडे जाताना स्वस्थानासी प्रतापराव काय करी रावजी सोमनाथ वराडात तयासी कळवी खबर बात सल्ला मोडीला झाला अनर्थ निघून यावे तुम्ही येथे ना तरी लाविता विलंब बंदिस्त करील औरंगजेब ऐसी कळताची बाब रावजी सोमनाथ निघाले रावजी सोमनाथ चालाक बुद्धिमान माणूस लाख वराडाहून अमुलिक लुट करीत ते आले प्रतापराव निराजी पंत अनेक रावजी सोमनाथ राजदुर्गा सेने सहित येऊनिया पोचले शिवराया सिंहाकी गात सांगती राव आणि पंत बादशहाने करून घात तह अकस्मात मोडीला सुमारे 1 लक्ष होन मनसबेतून घेतले काढून दिल्लीहून धाडले फरमान आम्हा पकडून न्यावया परंतु राजपुत्र थोर त्यासी न रुचे हा प्रकार फरमान येण्या अगोदर त्याने आम्हासी कथिले आम्ही इथे यावे पळून ऐसे केले नियोजन औरंगजेब पुत्र धन्य आमुचे प्राण वाचविले रायांनी सकळ ऐकले बहुत समाधान झाले अत्यंत चांगलेच निपजले सकळ प्रकारातून या बहुत उत्तम झाले तह मोडून बर केले आता दोघे झाले मोकळे परस्परा झुंजावया संभाजी राजांना अर्पिलेली 5000 मनसब सुटली यात 3 वर्षे निमाली शांत अवधी मिळाला 2 वर्षे कटकाचे उदर पोसले सैनिकाचे मुघलाई वरडाचे ज्ञान झाले येणे मिसे आता मुघलाई प्रांत मारावया झालो सशक्त राज झाले आनंदित ऐसे मनात आणून रावजी सोमनाथ वरडातून आले घेऊन अमूल्य धन अनेक ज्ञान महत्वपूर्ण मिळवून आणले मुघलांचा बंदोबस्त कोठे कैसा आहे समस्त कोठे अपार धन दौलत भंडारे अद्भुत कोठे कोठे मुघलांची मुख्य ठाणी आहेत कवन्या स्थानी
त्या समस्तासी हेरुनी ठेविले होते रावजी. गावीला गाण मलकापूर साखर खेडी बाळापूर ननिळानी यलीचे पूर अनिक माहूर ऐशी ठाणी सर्वत्र आसे धन दौलत त्यात कारंजा अति श्रीमंत. पूर्वी अकोला जिल्ह्यात आता वासिमात आहे ते ऐशी महत्वाची माहिती शिवराजे ठेवीत चित्ती. पहिली धाड कोणावरती घालावी ती ठरविली. गत 4 वर्षापासून निवांत होते बहुसैन्य आता शस्त्रे पाजळून झुंजण्यासीत झाले. पंतप्रधान मोरपंत तयांची हेची मत आलसे टाकून या त्वरित झुंजालागी निघावे. रावजी सोमनाथ प्रल्हाद पंत शिवरायासी गुप्त सांगत वराड प्रांत धनिक अत्यंत त्यावर घालावा. लातूर प्रांती औसा स्थान तेथे असे अपार धन त्या स्थानासी मारून स्वराज्यात आणावे. रायांनी योजिली मोहीम चिवणी उठले ग्राम ग्राम सिलेदाराने हसम रायांशी येऊन मिळाले. शिवरायांची सेना सारी बहुदासे शेतकरी युद्ध नसता कृषीवरी राबत होती आपुल्या. 4 वर्षे कृषी कर्म करीत राहिले आराम आता कराया रणसंग्राम शिवरायास मिळाले. राजेदाराज दुर्गावरी तेथे सेना जमली सारी मराठी सिपाई नाना परी सेना सागर मिळाला. बारगीर सिलेदार जुमलेदार हवालदार नाना प्रकारीचे सरदार राजदुर्गासी आले पै. सेनापती प्रताप गुजारा यसाजी कंकण महावीर तानाजी मालुसरे सुभेदार बहिर्जी चतुर नाईक. दुर्गावरी गडबड गुंडा नौबदी धडाडती धडधडा मराठी सेना सागर निधडा दुर्गावरी पातला. पूर्वी अनुचित झाले 12 दुर्ग केवळ उरले 23 दुर्ग गेले. नुकसान झाले दौलतीचे पुरंदरी डाव हुकला अपमानकारक झाला. तयाचा घा घ्यावयासी बदला शिवसेना सागर खवळला. आगऱ्यातील अपमान तेथे ठेविले बंदी करून पंतद्वयाचे हल करून केले यवन नेताजीसी. औरंगजेब मत्त झाला देवस्थाने फोडीत सुटला. फटका द्यावयास तयाला सिद्ध झाले शिवराय. मूळच्या 12 दुर्गावरी रायांनी ठेवली बहुसामग्री. आता 23 किल्ल्यावरी आक्रमण योजिले. कोंढाणा दुर्ग पुरंदर
ऐसे धुरेचे डोंगर मोगलांचे निशान त्यावर अहोरात्र फडकतसे खाली खेचण्या त्या वसना लावावया आपुल्या निशाणा गरजत उठली शिवसेना हर हर महादेव हर हर महादेव हे दुर्ग घेण्याच्या अगोदर आपणा पाहिजे द्रव्य अपार सेना करीत जय जयकार विदर्भाकडे निघाली हर हर महादेव मासाहेबांचे घेऊन दर्शन भवानी करून वंदन शिवसेना सागर तुफान गर्जन करीत चालला शिंगे ललकारती अद्भुत दन दना दनानली नौबात उल्हाट यंत्रे कडकडात धूम्र दिगंता पसरला धुलिकेचे लोट अपार त्याने कोण दिले अंबार पूर्वेस गेले महावीर सीमा पार करोनी मागे उरली किंचित सेना आणि स्वये शिवरान पुढली करावया योजना राजदुर्गीच राहिले महावीर तो तानाजी आणि बंधुना मी सूर्याजी दोघे पुढल्या कार्याकाजी राजदुर्गी राहिले शिवरायांचा परिवार राजदुर्गी असे समग्र सप्तललना अतिसुंदर शंभू कुमार सकळ तीर्थाचे तीर्थस्थान माता जिजाऊंचे चरण ज्यांच्या करिता हे महान राज्य निर्माण झाले जिजा माता नव्हे सामान्य महाराष्ट्र भूमीचे भूषण शिवराया ऐसा नंदन देऊन शिक्षण घडविला मूर्तिमंत महत्वाकांक्षा जिजाऊ स्वातंत्र्याची अपेक्षा दिनरयतेची करावया रक्षा कटिबद्ध अविरत ब्राह्मण असुवा मुसलमान न्याय देत समसमान म्हणती ब्राह्मण श्रेष्ठ वर्ण करी शासन तयासी ब्राह्मणासी कराया शासन शास्त्रानुसार असे बंधन परंतु तया सही तोडून न्यायदान करीत त्या ये विषयीची एक कथा श्रुती जण परिसा आता बाबाजी देशपांडा होता देश कुलकर्णी पुण्याचा हा बाबाजी देशपांडा तया लागी आला किडा मुकुंद कान्होजी बखेला करू लागला सरसहा मुकुंद कान्होजी देशपांडे तयासी हा बाबाजी तंडे वाद छत्रपतीकडे मुकुंदाने नेला पै शिवरायांनी एक पत्र बाबाजी सिद्धी दले दमदार ज्यादा करू नका थेरानेता समाचार घेईन परंतु तो ब्राह्मण मुजोर रायासी गणिना अनुमात्र म्हणे त्याचा काय अधिकार मज जबर बोलण्याचा आम्ही पुण्य पूज्य ब्राह्मण सभेत तंटण येईन हा शिवाजी आला कोण मज शासन करावया
ऐसी करोनी मुजोरी न गणी तो दुराचारी मग जाऊन ते अवसरी मग आऊनी ते अवसरी दुसरे तुझे पत्र दिधले तुम्हासी सांगते निक्षुन जरी असिला ब्राह्मण नसते केली आकार स्थान न तिच्या भयान पावाल आमुचे चिरंजीव उग्र मुलाही जाना करणार घस घस न करिता स्थिर न्याय नीतीने वर्तावे पुन्हा आलिया बोभाट छेदावा लागेल कंठ ऐसे पत्र पाहता अचाट झाला नीट ब्राह्मण ऐसाचे जाऊनचा दरार अनेक किस्सा सांगू दुसरा लगीन विठोसी करमळ करा चार लेकीचे निघाले लगीन विठोजी करमळ करा चार लेकीचे निघाले गोमाजी नामक नायकानी त्या कन्येला घातली मागणी परंतु करावया उजवणी द्रव्य नसे विठोजीसी तेने झाला चिंताक्रांत जिजाऊसी कळाली मात विठोजीसी पाचारीत राजदुर्गी जिजाऊ तयासी म्हणत जिजामाता आम्ही तुम्हा पाठी असता तुम्हा लागी कासया चिंता कन्यादान करा तुम्ही मग 25 होन 500 लोकायुतके अन्न जिजाऊंनी त्यासी देऊन विवाह संपन्न करविला ऐसी रयते चिंता वाहता तिची जमाता ऐसी एकची नव्हे कथा अनेक सर्वथा सुखी केले शिवराजातील रयत रायांनी केली चिंता रहित मग एल्गार करीत मोगल मुलुखावरती निद्रेतून उठिला पंचनन निर्दळीत चालिला वारण तैसे अपार मोगल जण निखंडित निघाले आता पुढल्या ध्याई कोंडाणा दुर्गाची चढाई हात घाईची लढाई परिसपाही श्रोते हो स्वस्ती श्री शिवायन शिवकथा ही विलक्षण परिसा शिवभक्त सज्जन 61वा अध्याय गोड हा कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव। संपूर्ण शिवचरित्र ओवीबद्ध स्वरूपात वेगवेगळ्या वाचकांच्या आवाजात ऐकण्यासाठी आपल्या या शिवायन चॅनलला सबस्क्राईब करा। शिवायन ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा।